नमस्कार. नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर जरा खोलात जाऊन बोलणार आहोत. आपल्याकडे राजेश प्रकाश सावंत यांच्या लेखनातले काही अंश आहेत आणि त्यात त्यांनी भगवद्गीतेतल्या श्लोकांचा आजच्या आपल्या जगण्याशी कसा संबंध आहे यावर काही विचार मांडलेत. हो, आणि खूप छान मांडणी केली आहे त्यांनी. अगदी. तर आज आपण विशेषतः भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातला पहिला श्लोक म्हणजे 1:1 आणि त्यावरचं सावंत यांचं विश्लेषण यावर लक्ष केंद्रित करूया. म्हणजे बघूया की हा इतका जुना श्लोक सावंत यांच्या नजरेतून आज आपल्याला कसा उपयोगी पडू शकतो. खास करून जेव्हा आपण द्विधा मनस्थितीत असतो किंवा काही निर्णय घ्यायचे असतात तेव्हा. बरोबर. सुरुवात करूया का त्या श्लोकाने? हो, नक्कीच. तर भगवद्गीतेतला पहिला अध्याय अर्जुन विषादयोग, त्यातला हा पहिला श्लोक. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवाः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजया. याचा सरळ अर्थ तर आपल्याला माहितीये. धृतराष्ट्र जे जन्मांध आहेत ते संजयाला विचारतायत. संजय त्यांना तिथलं वर्णन ऐकवू शकतात. ते विचारतात, हे संजया, धर्मक्षेत्र असलेल्या कुरुक्षेत्रावर युद्धाच्या इच्छेनं एकत्र आलेले माझे पुत्र म्हणजे कौरव माझे आणि पांडूचे पुत्र म्हणजे पांडव यांनी नक्की काय केलं. ही अगदी युद्धाच्या सुरुवातीची स्थिती आहे. आणि धर्मक्षेत्र हा शब्द इथे खूप महत्वाचा आहे. अच्छा, धर्मक्षेत्र का? कारण ते फक्त लढाईचं मैदान नाहीये. तिथे प्रत्येकाच्या धर्माची, कर्तव्याची कसोटी लागणारे असं ते ठिकाण आहे. बरोबर. आणि इथेच सावंत त्यांचं विश्लेषणाला सुरुवात होते नाही का? ते म्हणतात की हा प्रश्न फक्त माहिती विचारण्यापुरता नाहीये. अगदी. त्यात जो मामाकहा म्हणजे माझे आणि पांडवहा म्हणजे पांडूचे पुत्र असा उल्लेख आहे तो खूप महत्वाचा आहे. सावंत कसं बघता त्याकडे? हो, हेच तर सावंत यांच्या विश्लेषणाचं वैशिष्ट्य आहे. त्यांचं म्हणणं आहे की धृतराष्ट्र फक्त शारीरिकदृष्ट्या अंध नव्हते, तर त्यांचं खरं अंधत्व हे वैचारिक होतं. वैचारिक म्हणजे पक्षपातीपणाचं अंधत्व. धर्मक्षेत्रावर असून सुद्धा त्यांच्या मनात पहिला विचार येतो, माझे विरुद्ध त्यांचे. सावंत याला आजच्या काळातल्या एका मोठ्या समस्येशी जोडतात. आपण ज्याला म्हणतो ना, आपल्या सोयीचं सत्य मांडणं किंवा कन्फर्मेशन बायस. अच्छा. त्या लिहितात की आज आपणही कळत नकळत आपल्या गटाचं, आपल्या विचारांचं समर्थन करतो. समोर स्पष्ट सत्य दिसत असलं तरी सुद्धा. हो, हे तर बघायला मिळतं खरं. अगदी. ऑफिसमधल्या राजकारणापासून ते मोठ्या आंतरराष्ट्रीय संबंधांपर्यंत हा मामका हा भाव म्हणजे माझे लोक हा दिसतोच असं सावंत यांचं निरीक्षण आहे. पण फक्त स्वतःच्या मुलांबद्दल चिंता करणं यात तितकं नकारात्मक काय आहे? हा तर मानवी स्वभाव म्हणता येईल ना. प्रश्न चिंतेचा नाहीये खरं तर. सावंत म्हणतात की प्रश्न आहे त्यामागच्या पक्षपाती आणि संकुचित दृष्टिकोनाचा. अच्छा, दृष्टिकोन. हो, धर्मक्षेत्रावर जिथे एवढा मोठा नैतिक पेच उभा आहे तिथे पहिला प्रश्न युद्धाच्या योग्यतेबद्दल किंवा धर्माबद्दल विचारायला हवा होता. निदान दोन्ही बाजूंच्या परिस्थितीबद्दल तरी. बरोबर. पण धृतराष्ट्रांचा प्रश्न कसा आहे, फक्त माझ्या मुलांपुरता मर्यादित. हीच खरी नैतिक दृष्टीची कमतरता आहे असं सावंत म्हणतात. जेव्हा आपण व्यापक चित्र बघत नाही, फक्त मी आणि माझे यात अडकतो, तेव्हा योग्य निर्णय घेणं खूप कठीण होऊन बसतं. म्हणजे सावंत यांच्या मते ही पहिली विचारणाच एका मोठ्या संघर्षाची नांदी आहे, जो संघर्ष पुढे अर्जुनाच्या मनात उभा राहणार आहे. निश्चितच. सावंत या पहिल्या श्लोकाला अर्जुनाच्या भविष्यातल्या विषादाच्या, त्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर बघतात. धृतराष्ट्रांचा प्रश्न बघा कसा बाहेरच्या परिस्थितीवर आणि स्वार्थावर केंद्रित आहे. आणि ह्याच्या अगदी उलट अर्जुन लवकरच एका खोल आंतरिक नैतिक द्विधा मनस्थितीत जाणार आहे. त्याला प्रश्न पडणार आहेत की आपल्याच माणसांविरुद्ध लढणं हा धर्म कसा. सावंत म्हणतात की हा विरोधाभास महत्वाचा आहे. धृतराष्ट्रांचा बहिर्मुख स्वार्थ विरुद्ध अर्जुनाचा अंतर्मुख धर्मसंकट हाच गीतेच्या पुढच्या शिकवणीसाठी पाया रचतो. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे सावंत म्हणतात की आपण आजही नकळत असेच माझे विरुद्ध त्यांचे प्रश्न विचारतो. आजच्या काळात निर्णय घेताना याचा काय संबंध जोडतात त्या? हो, सावंत बरोबर हाच मुद्दा मांडतात. त्या लिहितात की आपल्या रोजच्या आयुष्यातही अनेक कुरुक्षेत्र असतात, छोटी मोठी. उदाहरणार्थ? म्हणजे बघा ना, करिअर निवडताना कुटुंबाचा अपेक्षा विरुद्ध स्वतःची आवड, किंवा एखाद्या सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा की नाही याची एवढा ताण. बरोबर. किंवा अगदी व्यवसायात नैतिक निर्णय घेताना नफा बघायचा की तत्व, या सगळ्या परिस्थितीत आपल्या मनात धृतराष्ट्रासारखा माझं काय हा विचार येतो की व्यापक न्यायाचा, धर्माचा विचार येतो.
हे तपासायला हवं असं सावंत सुचवतात. त्यांनी एका कंपनीचं उदाहरण पण दिलंय बहुतेक. हो, कसं एक मॅनेजर निर्णय घेताना फक्त आपल्या टीमचा विचार करतो, पूर्ण कंपनीच्या हिताचा नाही. हा पण एक प्रकारचा मामा का भावच आहे. आणि मग खरी लढाई बाहेर नसून आत आहे, हा विचार सावंत कसा स्पष्ट करतात? सावंत यांच्या मते गीतेचा खरा संदेश हाच आहे की सगळ्यात मोठी लढाई, सगळ्यात मोठं युद्ध हे आपल्या आत चालतं. आपल्या विचारांचं, आपल्या मूल्यांचं, आपल्या भावनांचं. अच्छा. धृतराष्ट्रांचा प्रश्न जरी बाहेरच्या युद्धाबद्दल असला तरी तो त्यांच्या मनातल्या पक्षपाताचंच प्रतिबिंब आहे, नाही का? हो, खरंय. आणि पुढे अर्जुनाच्या मनात जो कल्लोळ माजणार आहे तो तर पूर्णपणे आंतरिक आहे. सामंत म्हणतात की बाहेरची परिस्थिती कितीही कठीण असो, आपल्या आत चाललेल्या द्वंद्वावर मात करणं ही खरी कसोटी आहे. हीच खरी लढाई आहे, जिथे आपल्याला संयम लागतो, विवेक लागतो, निष्पक्षपातीपणा लागतो. तर या सगळ्या चर्चेचा सारांश काढायचा झाला तर सावंत यांच्या लेखनामुळे भगवद्गीतेच्या या पहिल्या श्लोकाचा अर्थ खूप व्यापक होतो. हा श्लोक फक्त युद्धाच्या सुरुवातीचा रिपोर्ट नाहीये. तर तो एक आरसा आहे. आपल्या स्वतःच्या विचार करण्याच्या पद्धतीवर, आपल्या नकळत असलेल्या पूर्वग्रहांवर आणि निर्णय घेताना आपण कोणत्या मूल्यांना प्राधान्य देतो यावर विचार करायला लावणारा आरसा. सावंत आपल्याला धृतराष्ट्रांच्या प्रश्नातून स्वतःच्या आत डोकावून बघायला शिकवतात. खरंच एका साध्या वाटणाऱ्या श्लोकातून सावंत यांनी किती विचारांना चालना दिली आहे. गीतेच्या पुढील भागांमध्ये काय उलगडत जातं याबद्दल नक्कीच अजून जाणून घ्यायला आवडेल. आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सावंत यांच्याच शब्दात मांडते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात लहान मोठी कुरुक्षेत्र येतच राहतात. हो. प्रश्न हा आहे की त्या क्षणी आपण धृतराष्ट्राप्रमाणे फक्त माझे कोण आणि त्यांचे कोण या विचारात अडकतो की डोळसपणे परिस्थितीचं आकलन करून सत्याच्या आणि न्यायाच्या बाजूने उभं राहण्याचा प्रयत्न करतो. यावर विचार नक्कीच करायला हवा. नक्कीच. आजच्या या सखोल चर्चेतून खूप नवीन दृष्टिकोन मिळाले. पुन्हा भेटूया पुढील अशाच विश्लेषणात. धन्यवाद. धन्यवाद.